गणपती आले तर म्हणलं नाही का तुम्हाला पाऊस चालाय बघा कसा पाऊस चालाय सकाळी दिवसभर निसता पाऊस चालाय काय काम सुचना काय नाही तुमचं दाजी पण बघत निवांत काम म्हणले नको पण हे असं आज कामावरनं सुट्टी मिळली म्हणल्यावर काय आज आनंदच आनंद होय लय म्हणून म्हणलं की लय म्हणत होता की घरी बसून दम निघत नाही म्हणून गेलता की कामाला पावसानं दांडी कसं आहे आले की माघारी मला म्हणलं लय तावण गेलतो डबा फेबा करायला सकाळ लवकर उठत नाही मग काल वाजतो आज करून ती दिलं गेलं निमित्त ना माघारी आले ते मालच नाही तर पावसानं काय भरते तर या नाही असं पाहिजे या गेलं हौसनं पचका झाला चांगला अव गौरी गणपतीत पाऊस पडतो तुम्हाला सांगितलं होतं ऐकायचं नाही माणसाचं आपण कडतच ना ऐकतच नाही हो आणि आता झोपायचं काय आहे का ती शेरड पावसात बांधून तसं चालू या चालय काय तर बघायचं नाही का त्यांचं जा की मग छत्री घेऊन जा बघ जा छत्री आणली का तुम्ही होती ती पण मोडून टाकली काड्या ताईनं तुम्हाला काय माहित असतं या किती वेळा सांगितलं कामाला जाता तिथनं येताना एखादी छत्री त्या आणा बाहेर जायला लागतं पावसाचं कसं आहे माहिती का मित्रांनो पहिलं ही होतं किंवा ती तसल्या ह्याच्या कोपी करायच्या ठिक घ्यायची त्याची कोप करून पांघरून जाय पहिलं करत होते आता कोण करत या काय नाही येत मला नाही येते तुमची तुम्हाला येत असलं तर करून द्या हे असं बसून वाटते काय तेवढा येतो काम नसले माणसाला आलोच येतो ती काय खरंच आहे बरं का लय आळशी इथं वाईट त्यापेक्षा आपलं कामाला गेलेलं मला पण बरं वाटतं आमची मग काही एकदम टॉप मध्ये यायला लागली बरं का त्याला थोडं खाजं ते टाकलं असतं ना एकच नंबर आली असती पण काय करता बोलून उपयोग नाही होय खाजं टाकणं झालं नाही की किती मी एकटीने खाजं टाकायचं होतं का एवढ्या या करायच्या मुकला दुसऱ्याने एकटीने टाकलं काय एकट्याने आता लय लांबचं नाही जवळच आहे सगळी कुटुंब होतं कशाला लागलं सांगायला सगळं मला माहित असतं पण मी बोलत नाही काय आपल्याला माहित आहे आपल्या घरी येऊन जाणं आपण तिघ हाय ताईनं काय केलं नसलं तर आपण दोघं हाय गे हा जरा टाकू लागितलं नाही काय नाही म्हणलं नाही तर आपण दोघं करू माझ्यावरच हे करते घरातच होतं खाली तिथं पिवळ्या कलरचं आहे ना ती खाली ती घरीच आहे पण म्हणलं नाही तर गे जाऊन टाकू दोघं स्वतः टाक म्हणते तर एकटीला तूर आलेल्या मकाला एकटीला आतमध्ये जा वाटत असतं का वाटतंय मुलकाचं उंच उंच मका आता का बोलती बंद झाली जा बरं झालं कणीस तर अंजा मोडून भाजून खायला तरी चांगलं मस्त हात तर लावून बघा की त्याला बघा मी कशी करते कणीस मोडून अजून ते गाणं भरायचं अजून होय होय कोणी तुझ्या पापानं काय आणून दिली काय होय होय नीट बोलायचं काय माझ्या पप्पापर्यंत जायचं नाही सांगून सांगितलं नाही माणसं काय गरज आहे माझी पिशवी आणल्या माझी मी ट्रॅक्टर सांगितलं माझी मी टाकून घेतली तो काय केलंय मग आता ती सगळे ती राहू द्या तुमची तुम्ही केलंय सगळं आता ती पण तुम्हीच करा जावा राहणार देणार आहे मी देऊ देते मी तुम्हाला आधी पण सांगितलंय रेट नाहीत किती मागते ती म्हणला तुम्ही स्वतः होय आसवागर नसतो सगळं पाण्यात घालवायचं नाही मला काय सांगू 1100 रुपये देऊन टाकणार आहे मुलगा 1100 रुपये सांगितलं 800 रुपये सांगितले होते की मला 1100 रुपये देऊन टाकणार आहे मुलगा सर जसं येईल तसं देऊन टाकणार आहे त्याला कोण तोडायला आणि काम नाही अव काम म्हणलं की नको वाटतंय तो आणि मी सारखी म्हणते घरचं काम म्हणलं की ह्यांना अडचणी येते त्या अय्यो ताई आमची सितार उठलं बघा ती झोपली होती पावसामुळे जरा तिला पण झोप लागली होती जेवण केलं तसं झोपलं होतं होय व ती काय लगे उठल्या लगेच टाळ्यावर येत नाही तिला बोलाय टाळ्या तुम्ही काय म्हणला तुम्ही मोरगासाच तुम्ही देऊन टाकणार आहे तुम्हाला काम खरंच नको वाटतं तोडणी मोडणी ह्याच्या आधी केली नाही का आताच तुम्हाला कटाळा आला मला लय कटाळा आलाय अहो तुम्हाला होत नसलं तुम्हाला होत नसलं तर आपण 2 बाया लावूया म्हणजे कामाला मोडणी तोडणीचे पैसे द्या म्हणजे 2 बाया लावायच्या आणि पैसे पण मॅच द्यायचं वाय मग कोण द्यायचं दुसरं कमवून कोण आणता कोणाकडे पैसे असतं कोणाकडे व्यवहार असतो घरातला कोणाकडे असतो हो
2 बाया लावायचं त्यांना पैसे द्यायचं. आई काय करते तुझी? ताईला काय बोलताय? तिला कळत असतं काय? होय इकडे बघा माझ्याकडे, इकडे बघा. अरे ताई झोपीत उठली 2 शेंड्या बांधले त्या डुंग डोंग डुंग डोंग. लय भारी वाटते तिला. यांचं कसं चेष्टा करतात बिन कामाचं. नाही खरंच बरं का, आज ताईनं 2 झेंड्या घातल्या त्या. कसं दिसते बघा आमची ताई, एकदम भारी दिसते ना. ताई बोलत नाही व तुम्हाला मी काय म्हणले, झोपीत उठल्यामुळं बोलत नाही. अगं बाहेर पाऊस पडतोय, कणीस आण म्हणलं भाजून दे, नाहीतर राहू दे आपलं. आताच म्हणलं की सगळं मी आज केलं या, ट्रॅक्टर बोलवून नांगरलंय पेरलंय, मोडून आणून भाजून दे. काय गरज आहे? सगळं तुम्ही केलंय ना. आता कणीस पण जाऊन तुम्ही आणा, भाजा, त्याला मीठ काय चटणी असेल ती लावून खावा तुमची तुम्हीच. मला पण द्या वाटलंच तर, दी वाटली तर. तुम्ही सगळं करताय ना, तुम्हीच सगळी कामं करत जावा. हा तुम्ही का नाही, सगळं तुम्हीच करायचं. मी काय करत नाही ना. तुम्हाला राहू दे. काय राहू दे? बटाटा भजी बनव, नाही तर कांदा भजी बनव. पावसाळ्यात लयच कशी ऑर्डर दे चालाय बघितलं का? लयच भारी म्हणून म्हणलं लागतंय. कशी ऑर्डर दे चालाय तुझ्या पप्पाची बघितलं का? घरी असलं की मग काही शांत बसू द्यायचं नाही. मग नसेल तेवढंच बरं काय की मग आम्हाला पण, आम्ही पण निवांत असतो मग. आमचं बघून आहे का नाही ताई? भजी खाटते ते पावसाचं. होय तुला पण खाटते ते बघायला नाही नाही म्हणताय ती मम्मीला त्रास नको म्हणताय, काम कर. माझ्या आज काय करूया, आज जरा पार्टी चेंज करूया. काय हो होय तुम्ही करा, आम्ही खातो. होय होय है ना रे ताई? पप्पाला करायला हवे का? नाही म्हणती पप्पाला नग म्हणती. अरे करती पप्पाला नग लय लाडकी आहे पप्पाची. पप्पा नसला की तिला पण ही होतं या. आणि सकाळी नव्हतं ह्याने तर कशी गेलती आत्याकड. आज पप्पा तर कसं निवांत झोपली. दुपारच्या वेळेस मित्रांनो कधीच पोरगी झोपत नाही. आज कसं पप्पा झोपला होता की साईडला जाऊन झोपली. म्हणजे म्हणाव किती गुणी बाळ आहे, त्रास देत नाही मम्मीला, अशीच जवळ येऊन व्यवस्थित झोपत असेल, कडकड करत नाही. पण ही किती ही आहे खुडीला मला माहित आहे. घरी ह्यानी नसू दे गी 1 मिनिट सुद्धा 1 सेकंद सुद्धा घरी थांबत नाही. चालली मी आत्याकडे म्हणून सरळ सांगत जाती. आज तर कुठं कुठं गेलतो आम्ही. ताई कुठे गेलतो आपण? गणपती बाप्पाकडे गेलतो. आम्ही गेलतो बघा गणपती बघायला. इथनं आमच्या घरापासून एक जवळच आहे ती गणपती बघून दर्शन करून. ताईला तर एवढा आवडला ती गणपती. मम्मी केवढा मोठा गणपती म्हणत होती. घेतलं बघा, झालं दर्शन मस्त पैकी. तिथं आमच्या म्हणजे जवळची जायते बरं का, आमच्या पाहुण्यातली जायते, त्यांच्याकडे पण गेलो. तिथं चहा पाणी ते झालं. मग सगळं करून घरी आलो. तर घरी आल्यावर बघतोय तर काय, पप्पा पण निवांत मोबाईल बघत बसलो होतं ना. खरं सांगायचं, खरं बसलो होतं ना? नाही खरं बोलते. तर आल्यावर खुशाल मोबाईल बघत बसले. तर मग मी म्हटलं शाळेसनी तर इकडं तिकडं बदलून बांधायचं. तर मला म्हणते तर हिंडतोय ना तुम्ही, गेलताना फिरायला तुम्हीच बदला आणि हे करा. आल्यावर फक्त आयतं जेवण तेवढं केलं, डबा अंड्याला पण तिथं काही सोडलं नव्हतं. आल्यावर सोडून जी केलेला स्वयंपाक होता ती खाल्ला मस्तपैकी. आणि आता पावसाचं निवांत बसली होती बघा. तो नाही अजून उठलं मधीच. निवांत कशाचं निवांत झोप लागली तुझ्या किरकिरीनं उठायची बारी आली. आमची किरकिर तुम्हाला सदैव वाटते की? आमची किरकिर तुम्हाला पहिल्यापासूनच आहे, है ना ताई?